आजच्या ठळक बातम्या. कोकणात पुन्हा पावसाचे आगमन, मुसळधार बरसणार. मोफत आरोग्य शिबिराचे नामदार कदम यांच्या हस्ते उद्घाटन. नामदार भरतशेठ गोगावले यांची खेड शिवसेना शाखेला धावती भेट. गुहागरचा समुद्रकिनारा झाला स्वच्छ. नवरात्रोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरात फुलांची खरेदी. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. बातमी 1. 2-3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोकणात पावसाचे आगमन झाले असून रविवार सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते आणि सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. हवामान खात्याने पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी या 2 जिल्ह्यात पावसाचा प्रभाव जाणवेल. भातशेती हातातोंडाला आली असताना पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे आणि कोकणातील परंपरेनुसार नवं बियाणं घरी आणण्याची प्रथा आहे. त्या प्रथेप्रमाणे आता कोकणात दारोदारी भात पिकाची लोंबी शुभ म्हणून लावलेली दिसून येईल. मात्र पावसाची चिंता वाढली आहे. बातमी 2. दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फणसू येथे दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आणि फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कैलासवासी डॉक्टर मोहन महादेव गुजर स्मृती प्रीत्यर्थ मोफत महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांमध्ये जनजागृती करून महिलांनी कशा प्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी त्याबद्दल समुपदेशन केले. उद्घाटन प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित वंजारे आणि फणसू कार्यक्षेत्रातील विविध पदाधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये राबवलं जाते. आज दापोली तालुक्यामधील फणसू PSC येथे या आरोग्य अभियानाच्या निमित्ताने भेट दिली असताना मला वाटतं आज सकाळी 11:30 वाजेपर्यंत जवळपास 70पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतलेला आहे. अतिशय सक्षमतेने आपला आरोग्य विभाग इथे काम करताना आम्हाला पाहायला मिळते. त्यासोबतच आपले दापोली तालुक्यामधील प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टर्स त्यांनी देखील ह्याच्यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे आणि त्यांचा देखील ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या अभियानामध्ये यशस्वी करण्याच्या मागे आहे. त्यांचं देखील मनापासून मी त्यांच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. सर्व डॉक्टरांशी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि हे अभियान यशस्वी होण्यामध्ये आपण सर्वांनी जो वाटा उचललेला आहे सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि इथे सांगतो. धन्यवाद. बातमी 3. महाडचे आमदार आणि रोजगार हमी योजना फलोद्यान मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी खेड शिवसेना शहर शाखेत धावती भेट घेतली. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी केले. यावेळी शिवसेना शहर पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात खेडचे जागृत देवस्थान पाथरजय देवीचे दर्शनही त्यांनी घेतले. बातमी 4. आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त गुहागर शहरातील 7 किलोमीटरचा समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या पुढाकाराने हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये शहरातील विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी यांचा सहभाग होता. गुहागर नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, गुहागर ITI, खरेढेरे महाविद्यालयातील NNS विभागाच्या विद्यार्थ्यांनीही किनारा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. किनारा स्वच्छता अभियानामध्ये सर्व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला. बातमी 5. नवरात्र उत्सवामध्ये रत्नागिरी शहरामध्ये फुलांना मोठी मागणी असते. त्याचा विचार करून रत्नागिरी शहरातील मोक्याच्या ठिकाणी फुलांची दुकाने दाटलेली दिसत आहेत. घाट माथ्यावरती पावसाचा जोर असल्याने फुलांची आवक कमी होत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. त्यामुळे फुलांचे दरही गेल्या वर्षीपेक्षा वाढलेले दिसत आहेत. बाजारपेठेमध्ये सध्या नारळाची आवक देखील कमी असल्यामुळे त्याचेही दर वाढलेले दिसत आहेत. सध्याच्या स्थितीत 40 ते 50 रुपयांपर्यंत बाजारात नारळ मिळत आहेत. उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. त्याची लगबग आपण पाहू शकता. तसेच बाजारामध्ये गोंड्याची फुलं असतील, वेगवेगळी फुलांची दुकानं सजलेली आहेत. तसेच आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की गोंड्याची फुलं असतील, नारळ असतील घेण्यासाठी कालपासून लोकांची गडबड चाललेली आहे. आज रविवार असून देखील सकाळपासून लोक गोंड्याच्या फुलांसाठी दुकानामध्ये येताना दिसत आहेत.
आपण जे गोंड्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे आपण बोलूया. तर तुमचं नाव काय? दीपक केशव वनसाली, आपण कुठले? इथे स्थानिक रत्नागिरी टिळकाळी काँग्रेस भवन. आता उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे, त्या मानाने जे दुकानं लावली आहेत तुम्ही गोंड्यांच्या फुलांची, वेगवेगळ्या फुलांची, त्याची आवक कशी आहे आणि तुम्ही हा माल कुठून आणताय? माल सध्या पुणे, आळंदी आणि कोल्हापूर इथून चालू आहे आणायची. आणि पाऊस जास्त असल्यामुळे गोंड्याची आवक भरपूर आहे, प्रमाण भरपूर म्हणजे भरपूर आहे गोंडा, आणि त्यामुळे त्याचा गोंड्याचा दर कमी आहे आणि व्हरायटीची आवक काहीच नाही पावसामुळे. त्यामुळे व्हरायटी भरपूर खूप महाग आहे, 500 ते 600 रुपये किलो व्हरायटी आहे. अस्टर आहे, सेवंती आहे, ती सगळी महाग आहे. बाकी गोंडा स्वस्त आहे. आणि सध्या नारळाचे भाव हे नारळ- गंडलेले आहेत, त्यामुळे तुमच्याकडे नारळी दिसत आहेत, तुम्ही नारळी ठेवले आहेत, तर सध्याचा भाव काय आहे तुमच्याकडे नारळाचा? नारळाचा दर साधारण लहानात लहान 30 रुपये, मीडियम 40 रुपये आणि मोठा आहे तो 70 रुपये 50 रुपये असा आहे. नारळाचा दर खूप भयानक आहे. ते काय शेतकऱ्याला काय नारळाचे पैसे येत नाहीत, ते नारळ काढणारच पैसे कमवतो यावर्षी. जे व्यापारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की घाट माथ्यावरती पाऊस अजूनही असल्यामुळे गोंड्याची फुलं मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे, पण सध्या सण असल्यामुळे आम्हाला ती विक्री करावी लागत आहे. तसंच सध्याचे बाजारभावाच्या प्रमाणे नारळ हा सध्याही कमी झालेला आहे मार्केटमध्ये, पण जो माल भेटतोय तो 40 रुपये ते 60 रुपयाप्रमाणे विकण्यात येत आहे. अशी जर परिस्थिती झाली तर लोकांना नारळापासून काही दिवस वंचित राहावं लागणार आहे. जमीर कल्पे, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.